तोरणा जिंकला। सह्याद्रीच्या उंच कड्यांवर सकाळची धुक्याची धुलई पसरली होती। याच धुक्यातून एक 16 वर्षांचा तरुण घोडा दौडवत येत होता। त्याचे नाव होते शिवाजी महाराज। त्यांच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न आणि चेहऱ्यावर सिंहाचे तेज होते। त्यांच्यासोबत त्यांचे शूर मित्र येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे होते। ते सर्वजण एकाच ध्येयाने निघाले होते, प्रचंड आणि अवाढव्य तोरणा किल्ला जिंकणे। दूरवर तोरणा किल्ला ढगांमध्येही आपले डोके उंच करून उभा होता। शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांकडे पाहिले आणि म्हणाले, मित्रांनो, तो बघा तोरणा। स्वराज्याचे तोरण बांधायचे तर हा किल्ला आपल्याला हवाच। आज हा किल्ला आपला होणार। त्यांचे शब्द ऐकून मावळ्यांमध्ये उत्साह संचारला। किल्ल्याचा दरवाजा खूप मोठा आणि मजबूत होता। त्यावर शत्रूचे सैनिक पहारा देत होते। आपल्याला गुपचूप किल्ल्यात शिरावे लागेल, शिवाजी महाराज म्हणाले। त्यांनी आपल्या हातात गुंडाळलेला भगवा झेंडा पाहिला आणि एक धाडसी योजना आखली। योजनेनुसार काही मावळे उंचकडे चढून वर गेले। त्यांनी वरून दोरखंड खाली सोडले। बाकीचे मावळे त्या दोरखंडाला पकडून भिंतीचा आधार घेत शांतपणे वर चढू लागले। त्याच वेळी शिवाजी महाराज आणि त्यांचे काही निवडक साथीदार मुख्य दरवाजाजवळ पोहोचले। त्यांनी शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी हर हर महादेव अशी गर्जना केली। अचानक झालेल्या हल्ल्याने शत्रू सैनिक घाबरले। वर पोहोचलेल्या मावळ्यांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला। शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य वाऱ्याच्या वेगाने आत शिरले। किल्ल्यात मोठी लढाई सुरू झाली। जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेले। शिवाजी महाराज स्वतः सिंहासारखे लढत होते। त्यांचे शौर्य पाहून मावळ्यांना आणखी स्फुरण चढले। शत्रू सैन्याने थोड्याच वेळात हार मानली आणि ते जीव वाचवण्यासाठी पळू लागले। तोरणा किल्ला जिंकला होता। शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने तोरण्याच्या बुरुजावर भगवा झेंडा फडकावला। तो झेंडा वाऱ्यावर डौलाने फडकत होता, जणू काही स्वराज्याच्या विजयाची घोषणाच करत होता। अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी मिळवलेला हा पहिला आणि मोठा विजय होता। तोरणा जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले। हा विजय त्यांच्या अफाट धैर्याची आणि शौर्याची साक्ष देत होता। जय शिवराय।